लोकमान्य टिळक या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन 1 रा.प्र. प्रधान, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 अण्णाभाऊ साठे, ऑप्शन 4 सुबोध भावे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रा.प्र. प्रधान. भारतातील सगळ्यात जुनं खनिज कोणतं आहे? ऑप्शन 1 मॅग्नीज, ऑप्शन 2 लोह, ऑप्शन 3 बॉक्साईट, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लोह. अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नरेंद्र नाही आहे. तर आता आपल्याला हे चूक की बरोबरमध्ये सांगायचं आहे. तर याचं पहिलं ऑप्शन आहे चूक, दुसरं ऑप्शन आहे बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 चूक. भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियन कोण बनली आहे? ऑप्शन 1 साक्षी मलिक, ऑप्शन 2 अर्शी गुप्ता, ऑप्शन 3 दिव्या देशमुख, ऑप्शन 4 तन्वी गुप्ता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अर्शी गुप्ता. इंदिरा गांधी यांचं समाधीस्थळ कोणतं आहे? ऑप्शन 1 राजगड, ऑप्शन 2 राजघाट, ऑप्शन 3 शक्तीस्थळ, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शक्तीस्थळ. भारतला लागून कोणता देश नाही? ऑप्शन 1 चीन, ऑप्शन 2 पाकिस्तान, ऑप्शन 3 अफगाणिस्तान, ऑप्शन 4 अमेरिका. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अमेरिका. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन 1 साने गुरुजी, ऑप्शन 2 संत एकनाथ, ऑप्शन 3 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 साने गुरुजी. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? ऑप्शन 1 निळा, ऑप्शन 2 पिवळा, ऑप्शन 3 लाल, ऑप्शन 4 गडद निळा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गडद निळा.